नमस्कार, मी अभिषेक गावंडे. तुम्ही बघताय लेट्स ऑफ मराठी. आत्ताचा हा व्हिडिओ जो आहे तो नुकताच जे पोल्स असतात निवडणुकांनंतरचे ते एक्झिट पोल्स आता सध्या बिहार निवडणुकीच्या संदर्भाने जे ते आलेले आहे. आणि या एक्झिट पोल्स मध्ये सध्या जी एनडीए आघाडी आहे, भाजप किंवा मित्र पक्ष आहेत, नितीश कुमारांचा पक्ष आहे, हे कुठेतरी वरचढ ठरत असल्याचं या एक्झिट पोल मधून दिसून येत आहे. त्याचबरोबर जे युपीए सरकार होतं किंवा जे युपीए आहे, महागठबंधन आहे, जे काँग्रेस असेल किंवा लालू प्रसाद यादव यांचा पक्ष असेल, यांना मात्र कुठेतरी या जागा ज्या आहेत त्या त्यांच्या कमी होताना किंवा कमी जागा ज्या त्यांना मिळताना दिसतात. आपल्याकडे जे सध्या एक्झिट पोल आहेत ते जवळपास 16 ज्या एजन्सीज आहेत, न्यूज चॅनल्स आहेत, त्यांनी तयार केलेले एक्झिट पोल्स आहेत. त्यांचे सर्वेचा डाटा गोळा करून जे त्यांनी एक्झिट पोल्स केल्यात आपण ते बघणार आहोत. त्यातलं दैनिक भास्कर जो असेल त्यांनी जवळपास एनडीएला 145 ते 160 जागा दिल्या आहेत. त्याचबरोबर युपीएला अर्थात काँग्रेस आणि इतर मित्र पक्षांना 73 ते 91 जागा दिल्या आहेत. इतरांसाठी 5 ते 10 जागा दिल्या आहेत. त्याचबरोबर मॅट्रिक्स IANS चा जो पोल आहे त्याच्यामध्ये 147 ते 167 जागा एनडीएला आहेत आणि 70 ते 90 जागा ज्या आहेत त्या महागठबंधन अर्थात युपीएला आहे. त्याचबरोबर मुख्य जो आपण बघतो की दरवेळी जे एक्झिट पोल जे असतात जे सुरुवातीपासून करते, चाणक्य असेल त्याच्यात, तर चाणक्यनं 130 ते 138 जागा ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत एनडीए सरकारला सध्याच्या, आणि जवळपास 100 ते 108 जागा ज्या आहेत त्या महागठबंधनला दिल्या आहेत. आता त्याचबरोबर ह्याच्यामध्ये अजून जे पीपुल्स इनसाइड या सर्वेनं सुद्धा 133 ते 148 जागा ज्या आहेत त्या एनडीएला दिल्या आहेत. तर 87 ते 102 जागा ज्या आहेत त्या महागठबंधनला दिल्या आहेत. त्याचबरोबर पोल स्ट्रेट म्हणून जी एजन्सी आहे तिनं 133 ते 148 जागा ज्या आहेत त्या एनडीएला दिलेल्या आहेत. तर 87 ते 102 जागा आहेत या महागठबंधनला दिलेल्या आहेत. आता त्यातलं प्रजा पोल अनालिटिक्स जे आहे या एजन्सीनं 186 जागा ज्या आहेत त्या एनडीएला दिलेल्या आहेत आणि फक्त 50 जागा ज्या आहेत त्या महागठबंधनला दिल्या आहेत, युपीएला दिल्या आहेत. आता TIF रिसर्च जो आहे त्यांनी जवळपास 145 ते 163 दिल्या आहेत, 76 ते 95 दिल्या आहेत महागठबंधनला. आणि कामाख्या अनालिटिक्स जे आहे त्यांनी एनडीएला दिलेल्या आहे 167 ते 187 जागा आणि युपीए अर्थात महागठबंधनला दिल्या आहेत 54 ते 74 जागा. आता आपण जर पाहिलं तर या संपूर्ण जो न्यूज एजन्सीचा चॅनलचा जो सर्वे आहे त्या सर्वे आपल्या स्क्रीनवर जो दिसतोय, जर तुम्ही पाहाल तर अन्यचा जो एक रकाना आहे त्यात अन्यमध्ये कमीत कमी एक जागा ते जास्तीत जास्त 15 जागा इथपर्यंत अन्य पक्षांना दिलेल्या आहेत. अन्यमध्ये कोण येतात तर प्रशांत किशोर असतील किंवा मग लालू प्रसादांचा जो मोठा मुलगा आहे तो असेल. आता याच्यामध्ये एक पाहिलं आपण की एनडीएचं जर आपण एकदा विश्लेषण केलं तर एनडीएला कमीत कमी ज्या जागा दिलेल्या आहेत त्या कमीत कमी जागा दिलेल्या आहेत 130च्या आसपास जागा, कमीत कमी 130 येईल आणि जवळपास 122 जागा ज्या तिथे त्यांना सरकार बनवायला लागतात आणि जास्तीत जास्त जागा ज्या दिलेल्या आहेत त्या जास्तीत जास्त जागा दिलेल्या आहेत त्यांना जवळपास 186च्या आसपास. तर आपण तरी एक स्टँडर्ड पोल पाहिला की आपण या एनडीएला दिलेल्या संपूर्ण जे जागा आहेत त्याचा एक सर्वे जरी काढला तर 140-150 हा जो आहे एनडीएला मिळणाऱ्या जागांचा अंदाज एक्झिट पोल्सने दिलेला आहे. तर जे युपीए आहे, महागठबंधन आहे, काँग्रेस आरजेडी असतील, यांना मात्र कमीत कमी जागा किती दिल्या आहेत, 32 जागा दिलेल्या आहेत कमीत कमी, आणि जास्तीत जास्त जागा त्यांना दिलेल्या आहेत त्या 108 जागा. म्हणजे आपण ऍव्हरेज जर काढला तर 60 ते 70 जागा किमान महागठबंधनला एक्झिट पोलनुसार ऍव्हरेज दिलेल्या आहेत. तर 140 दिलेल्या आहेत जवळपास एनडीएला आणि महागठबंधनला दिलेल्या आहेत जवळपास 60 ते 70 जागा. आता तुम्हाला नेमकं काय वाटतं या एक्झिट पोलचे निकष जे आहेत ते आम्हाला नक्की सांगा. मात्र आपण हे बघूयात, जर एनडीएला इतकं जे मतदान झालं म्हणा किंवा जो एक्झिट पोल बोलतो त्याचे 3 कारणं असू शकतात जर हा खरा निघाला तर, किंवा खरा असू शकला तर, की याच्यामध्ये 3 गोष्टी अशा होत्या की आज आपल्या इकडे एक लाडकी बहीण योजना आहे, ज्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपल्या इकडच्या महिलांना जे आहे ते 1,500 रुपये लाडक्या बहिणींना महिन्याला दिल्या जातात. बिहारमध्ये ही स्कीम जी आणलेली आहे एनडीए सरकारनं यामध्ये जवळपास 10,000 रुपये जे आहेत ते बिहारच्या महिलांना देण्यात येणार आहे. फरक आपण समजू शकतो की किती मोठा फरक आहे हा. त्यामुळे कुठेतरी तिथला महिला वर्ग जो आहे तो एनडीएच्या पारड्यात त्यांनी मतदान केलं असेल असं चित्र
सध्या तरी वाटतंय एक्झिट पोलनुसार. त्याचबरोबर दुसरा फॅक्टर आहे की प्रशांत किशोर. प्रशांत किशोर यांचं भाजप विरोधी जरी असलं किंवा मग काँग्रेसचा जरी मतदार असला, तो मात्र बिहार मधून बाहेर मजुरीसाठी गेलेल्या लोकांना आपल्या इकडे आपल्या पारड्यात त्यांचं मत खेचायला कुठंतरी त्यांना जमलेलं आहे असं दिसत आहे. कारण प्रशांत किशोर यांनी जे बिहारचे लोक आहेत जे बाहेर जाऊन काम करतात त्यांना कुठेतरी एक भावनिक अपील केलं होतं. ते अपील असं होतं की म्हणजे तुम्ही लोक जे आहात ते का बाहेर अपमान सहन करता, का तुमच्या इथं विकास होऊ शकला नाही, तुम्हाला तुमच्याच राज्यात रोजगार का भेटू शकत नाही, तुम्ही बाहेरच्या राज्यांमध्ये जाऊन तिथल्या लोकांचे बोलणे का खाता, अपमानित जीवन का जगता, तर तुम्ही सगळे बिहारमध्ये मला एकदा संधी द्या, मी बिहारला समृद्ध करून दाखवतो. तुम्हाला कोणत्याही कामासाठी बाहेर जायची गरज नाही, तुमचं रोजीरोटी तुम्हाला मी बिहारमध्ये देईल, तुम्हाला एक मान मिळवून देईल मी तुमच्या कौशल्याला तुमच्या कामाला, असं वचन दिलं होतं. त्यामुळे भाजप विरोधी मतदार असतील त्यांचं मत काँग्रेसला जाऊ शकलं नाही असं म्हणता येईल. आणि जे काँग्रेसचं मतदार असेल ते काही प्रमाणात का होईना प्रशांत किशोर यांच्या या त्यांनी केलेल्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद देत ते मतदान प्रशांत किशोरला गेलं. त्याचमुळे महागठबंधन अर्थात युपीए जे आहे ते युपीएचं मतदान जे आहे त्याचा टक्का कुठेतरी कमी झालं असेल असं एक अंदाज या एक्झिट पोलनुसार वाटतोय. तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.